एसपी की टीम। इसमें से कौन सी टीम इस मैच में बाजी मारेगी ये देखा जाएगा। और बल्लेबाजी के लिए देखिए पप्पू और पप्पू के साथ आ चुके हैं मॉर्कल। मॉर्कल कमाल के खिलाड़ी है, बहुत जबरदस्त खिलाड़ी है, काफी तगड़े खिलाड़ी है। हाइट देखिए उनकी लगभग मेरे ख्याल से 6 साढ़े 6 के ऊपर की हाइट है। और जब बल्लेबाजी करते हैं तो कमाल की बल्लेबाजी लगती है। तो उनके साथ दूसरे जो बल्लेबाजी लेफ्ट हैंडेड है पप्पू रामगुड़े। और गेंदबाजी में अब अजय। बहुत अहम मुकाबला है, कांटे का मुकाबला होने वाला है, हाई वोल्टेज ड्रामा। जो टीम जीतेगी वो सुपर 8 में प्रवेश करेगी। एसपी के पास एक मौका क्रिएट है, देखते हैं क्या करेंगे अजय। पहली गेंद मॉर्कल को, पटकी हुई गेंद थी, थोड़ी सी ऊपर गेंद, ऑफसाइड की दिशा में बड़ा शॉट खेलना चाहते थे, बल्ले के साथ तो कोई कनेक्शन नहीं है। डॉट आती हुई गेंद, तो पहली गेंद डॉट, तो थोड़ा सा अब एडवांटेज गेंदबाज के पास, थोड़ा सा मनोधैर्य उनका बढ़ेगा। देखते हैं क्या करेंगे, क्योंकि मॉर्कल जिस प्रकार के बल्लेबाज है वो बड़े शॉट खेलने के विश्वास रखते हैं। अजय राइट हैंड ओवर द विकेट। मॉर्कल को बल्ला चलाया जरूर, और किनारे के साथ गेंद जा रही है, पीछे फील्डर तेजी के साथ जाते हुए गेंद को रोकने में क्या कामयाबी मिली है जी हाँ। लेकिन बल्लेबाजों के पास भी 2 रन पूरे करने का चांस था, इन 2 के साथ खाता खोला है। 2 रन बोर्ड पे लगते हुए क्वालिफाई होने वाली टीमों में से मयूर स्पोर्ट्स लिंगनूर की टीम पहले दिन क्वालिफाई हुई थी। बॉस 11 इनकी भी टीम क्वालिफाई हो चुकी है। बालाजी ज्वेलर्स दूसरे दिन में बहुत जबरदस्त मुकाबले, परमानेंट ट्रेडर्स और पीएम स्पोर्ट्स की टीम क्वालिफाई हो चुकी है। इस बीच अब स्टंप से बाहर गेंद, काफी ऊपर है गेंद, हवा में मौका बन सकता है, लेकिन फील्डर काफी दूर है गेंद से। जब तक फील्डर वहां तक पहुंचे तब तक गेंद लैंड होती भी। इस बार और 2 रन मिलेंगे। 2 के साथ स्कोर बढ़ के पहुंचेगा 4 पे। एसपी बनाम विराट स्पोर्ट्स के बीच मुकाबला, कांटे की भिड़ंत होने वाली है। एक तरफ बड़े नाम आपको देखने को मिलेंगे, रंजीत निकम है, शुभम है, मॉर्कल है, पप्पू है, बहुत बड़े बड़े नाम इस टीम में आपको देखने को मिलेंगे। ओमकार खामकर ये भी बड़ा नाम है। ये देखिए स्कूप किया है इस बार, जबरदस्त शॉट, बेहतरीन शॉट, 4 रन मिलेंगे इस बार। गेंदबाज की गति का इस्तेमाल किया, थोड़ी सी टप्पा खाने के बाद ऊपर आती हुई गेंद, और उसको दिशा दिखाई सिर्फ, और दिशा के साथ इस बार चौका भी अर्जित किया है। 4 के साथ अब स्कोर बढ़ता हुआ, स्कोर बढ़ के पहुंचेगा 8 पे। कुछ मांग चल रही है अलग वहां से। नो बॉल दी जाएगी। आर्म गेंद यहाँ पे साफ तौर से दिखाई दी है। क्या डिसीजन आता है, क्या बॉलर को बैन किया जाता है? जी हाँ, किया जाएगा, क्योंकि अब रूल बदले जा चुके, काफ़ी स्ट्रिक्ट रूल्स है। और खराब क्रिकेट अजय द्वारा आपकी टीम को अपने एक बड़े मैच में, बड़े टूर्नामेंट में यहाँ तक लाए, और यहाँ तक जो गलती की है अपने साथ, और कैमरा में साफ तौर से पकड़े गए। तो 4 रन उसके ऊपर मिले हैं, तो 5 रन मिलेंगे, और अगली गेंद आपको फ्री हिट भी मिलेगी। तीन गेंदें हो चुकी है, 3 अभी भी बाकी है, और अगली गेंद फ्री हिट।
और रमजान आएंगे गेंदबाजी के लिए। 3 गेंदे जो है वो रमजान पूरे करेंगे। रमजान फ्री हिट गेंद कल वो बल्ला जरूर चला है मॉर्कॉल ने, लेकिन बल्ले के साथ कनेक्शन नहीं है। फ्री हिट वाली गेंद थी, उसके ऊपर वो 22 का 1 रन जरूर मिलेगा। इस 1 रन के साथ स्कोर में इजाफा होता भूबा स्कोर बढ़ के पहुंचेगा अब 10। बहुत बड़ा मैच है, बहुत अहम मुकाबला है, क्योंकि जो टीम यहाँ पे खेलने के लिए आई थी वो टीम, हर एक टीम ये सोच के आई थी कि हम सुपर 8 में प्रवेश करें, और सुपर 8 में प्रवेश करना है तो यहाँ पे जीत आने वाली है। रमजान रमजान चले, ये गेंद इस बार भी नो बॉल है, और अगली गेंद फिर एक बार फ्री हिट मिलने वाली है। रमजान थोड़ी से गलती करते हुए यहाँ पे, क्योंकि एक बहुत बड़ा मैच है आपके लिए, एक गोल्डन चांस आपने प्राप्त किया है, और वहां पे आके आप इस प्रकार से खराब गेंदबाजी नहीं कर सकते। इस बार फिर एक बार वाइड आ गई है, तो फ्री हिट कंटिन्यू रहेगी। वाइड आ चुके, तो वाइड के साथ एक एक्स्ट्रा रन भी खाते में जुड़ता हुआ, और अब अभी भी आपको फ्री हिट का मौका मिलने वाला है, और अब जाके वो चेक किया जाएगा। वाइड के लिए रिव्यू है। डॉट बॉल है, वाइड नहीं है, तो रिजल्ट थोड़ा सा अब बदलना पड़ेगा। इसको डॉट गेंद कीजिए, नो बॉल। फ्री हिट फिर अब नहीं मिलेगी आपको, क्योंकि फ्री हिट वाली गेंद थी, वो वाइड करार दी थी अंपायर ने। 11 रन बॉल पे लग चुके हैं। रमजान इस ओवर की अगली गेंद लेके तैयार, सामना करेंगे पप्पू। ओहो, बहुत जबरदस्त शॉट, खूबसूरत। गेंद को आने दिया अपने बल्ले के ऊपर, और इस बार मिड विकेट के क्षेत्र से इस गेंद को भेजा है हवाई यात्रा पे। इसको बढ़ के पहुंचेगा अब 17 पे। जो आहे तो कायम ठेवा, रिव्ह्यूला सारखं सारखं इकडे येऊ नका, कारण वेळ होतोय। आणि दोन्ही संघाती खेळाडूंना विनंती आहे की प्लीज रिव्ह्यू साठी मागणी करू नका, कारण वेळ झालेला आहे, आणि आता इथं सांगण्यात आले की कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू आपल्याला उपलब्ध नाही आहे।
तो पहले ओवर का खेल खत्म हो चुका है, बहुत बड़े रन बोर्ड पे लग चुके हैं, लगभग 17 रन पहले ओवर से आ चुके हैं। और बल्लेबाजी के लिए, गेंदबाजी के लिए आप बदलाव होता है, विनायक आएंगे गेंदबाजी के लिए। विनायक निजी पहला टीम के लिए दूसरा ओवर लेके आते हुए, राइट हैम ओवर द विकेट, सॉरी राउंड द विकेट है। मॉर्कल के लिए बड़ा शॉट खेलना चाहते थे, अंदरूनी किनारा, वन बाउंस के पास गेंद पहुंचती हुई रोहित के पास, गेंद डॉट आती हुई। जबरदस्त टूर्नामेंट शिवतेज स्पोर्ट्स द्वारा आयोजित इस टूर्नामेंट का आज की लीग मैच में अंतिम मैच है और आज लीग मैच यहाँ से खत्म हो जाएगी। कल सुपर 8 के मुकाबले और इस बार किनारा था लेकिन थोड़ी सी गेंद आगे गिरी है। बहुत जबरदस्त गेंदबाजी होती है और मॉर्कल जैसे बल्लेबाज को खामोश रखने में अब तक सफलता प्राप्त हुई है विनायक को। अच्छी गेंदबाजी है विनायक द्वारा, लंबे कद के है, अच्छी गेंदबाजी करते हैं। और एसपी स्पोर्ट्स के गेंदबाजी की बात की जाए तो विनायक उनके प्रमुख अस्त्र है, लेकिन आज चले नहीं है ज़्यादा, तो इस अंतिम मैच में थोड़ा सा चलना पड़ेगा उनको। पटकी भी गेंद, बहुत जबरदस्त गेंद, जबरदस्त गेंद, खूबसूरत गेंदबाजी होती हुई। मॉर्कल जैसे लंबे कद के खिलाड़ी उनको भी बाउंसर की जाती हुई और क्या खूबसूरत गेंदबाजी होती हुई, जबरदस्त गेंदबाजी थी। के सवाल पूछे गए विनायक द्वारा मॉर्कल को। अब तो किस सवालों का जवाब तो मॉर्कल के पास नहीं है, लेकिन जवाब ढूंढना पड़ेगा क्योंकि और भी खूंखार अंदाज में गेंदबाजी करते हुए दिखाई देंगे विनायक, क्योंकि 3 गेंदें डॉट जा चुकी है। शॉट खेली है, पीछे फील्डर कोई नहीं है, गेंद जाएगी इस बार 6 रन, जबरदस्त शॉट, सीमा रेखा के बाहर जाती हुई गेंद 6 रन, जबरदस्त शॉट आ गई है और स्कोर हो चुका है 23 रन। पहली 3 गेंदें डॉट जा चुकी थी, थोड़ा सा दबाव मॉर्कल के ऊपर आ रहा था क्योंकि ये मैच बहुत अहम है। एक एक गेंद इस मैच की आपके लिए करो या मरो वाले सिचुएशन में ले जाती हुई। तो यहाँ पे 6 रन प्राप्त करके स्कोर को और बड़ा करते हुए इसको बढ़ के पहुंचेगा 23 पे। विनायक चले राउंड द विकेट, ये गेंद एक और बड़ी शॉट है इस बार मॉर्कल के पाले में गेंद और इस गेंद को डिपॉजिट किया है 6 रनों में। बहुत जबरदस्त शॉट और एक बार आधा डजन रन खाते में आते हुए मॉर्कल के और 6 के साथ स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर बढ़ के पहुंचेगा 29 पे। जबरदस्त शॉट मॉर्कल द्वारा, लंबे कद के खिलाड़ी है और ताकतवर खिलाड़ी है। कुछ कुछ खिलाड़ी ऐसे होते हैं गेंद को मारना पसंद नहीं, फोड़ना पसंद करते, उसमें से एक मॉर्कल है, बहुत ताकत लगाते हैं गेंद के ऊपर। विनायक चले, भले 3 गेंदें अच्छी जरूर थी। ओ इस बार जाल में फंस चुके हैं लेकिन गेंद जो है जहां पे कोई खिलाड़ी नहीं था वहां पे जाके लैंड हुई है, 2 रन मिलेंगे। इस बार गति परिवर्तन की थी लेकिन गेंद गति परिवर्तन जब आप करते तो राइट एरिया में गिरनी चाहिए, ये गिरी नहीं थी, वो फुल टॉस ही थी। अगर आपको स्लोअर वन करना है तो उसको गेंद को थोड़ा सा आगे रखना पड़ेगा। तो 2 ओवर का खेल खत्म हो चुका है, स्कोर बढ़ के पहुंचेगा अब 31 पे। पहले मैच थे 17, इसमें 14 आ गए। 2 ओवर का खेल खत्म हो चुका है, स्कोर हो चुका है 31 रन। 5 ओवर का मुकाबला है तो 5 ओवर में कम से कम आपको 60 के 70 के आसपास के रन बोर्ड पे लगाने चाहिए क्योंकि सामने वाले टीम ने पिछले मैच में वो दमखम दिखाया है, लड़ने का जज्बा दिखाया है। गेंदबाजी में दर्शन आएंगे, मैन फ्रॉम गोकाक दर्शन, गोकाक एक्सप्रेस के नाम से भी जाने जाते हैं। ये एक्सप्रेस कितनी तेजी के साथ वहां पे ट्रैवल करेगी, कितनी दहशत अपनी इस मुकाबले में दिखाएंगे क्योंकि जिस रफ्तार के साथ उनको गेंदबाजी करना पसंद है उस रफ्तार के साथ अगर यहाँ पे गेंदबाजी करते तो सामने वाले बल्लेबाजों के ऊपर खौफ पैदा कर सकते हैं। ओहो बहुत जबरदस्त शॉट, पप्पू के बल्ले से गेंद को भेजा है सीधा सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। और इस गेंद की रिपोर्ट लिखवाई है गुम तलाश केंद्र में क्योंकि गेंद अब गुम हो चुकी है, बहुत दूर जा चुकी है गेंद। जबरदस्त शॉट, अजय पाटील बॉल बघायचा है। 37 होता भूबा स्कोर, जबरदस्त शॉट। पप्पू वो पहले मैच पे जब हम आए थे और कमेंट्री सुन रहे थे जिस प्रकार के जयेश ने उनका वो प्रशंसा की थी उससे भी पता चला था कितने बड़े बल्लेबाज है। इस बीच अगली मैच अगली गेंद और इस बार मौका था लेकिन वो थोड़े से किस्मत वाले हैं पप्पू,
और यहाँ से मांग चल रही है। जबरदस्त जबरदस्त बेहतरीन गेंदबाजी, बल्लेबाजी कमाल की होती हुई पप्पू द्वारा, और इस बीच एक अच्छी गेंद के साथ वापसी करवाई है। दर्शन देखते कितना इंप्रेस करेंगे पप्पू के सामने अपने आप को। ओहो, ये क्या शॉट है, ये कौन सी शॉट है, कमाल की शॉट, जबरदस्त जबरदस्त शॉट, बेहतरीन अंदाज में बल्लेबाजी करते हुए पप्पू, और पूरी तरह से अब फॉर्म में लौट चुके। उनका बल्ला अगर चलता है तो इन 5 ओवरों में फिर ऐसे ही रन आते रहे तो 80 के ऊपर के रन फिर मुश्किलात आपको करनी पड़ सकती है। 43 पे पहुंच चुका है स्कोर, अभी भी ढेर सारे गेंदें बची है। बिल्कुल 15 गेंदों का मैच हो चुका है, अभी 15 गेंदों का मैच है। अगर इतने रन होते तो 85 रन बहुत बड़े रन फिर हो जाएंगे। जबरदस्त बल्लेबाजी, चलिए इस ओवर की अगली गेंद लेके तैयार। बढ़िया शॉट है, पप्पू ने इस गेंद को खेला है लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, फील्डर तेजी के साथ गेंद के ऊपर आते हुए 1 रन और मिलेगा। इस 1 रन के साथ स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर बढ़ के पहुंचेगा 44 पे। एक तरफ है मार्कल तो दूसरी तरफ है पप्पू। इन दोनों ने जिस प्रकार का क्रिकेट खेला है और जिस प्रकार से जिस रफ्तार से रन बना रहे हैं, बहुत ही काबिल तारीफ। अजय बॉल बस जरा प्लीज, दोनों बॉल तिकड़े के लिए। बहुत जोखिम वाला काम धनंजय अजय से कर रहे, गेंदबाजी भी अजय को करने देते, एन मौके पे गेंदों को ढूंढने भी अजय को भेजा है। बल्ला बदला जा चुका है, तो पिछली वाली गेंद के ऊपर शॉट खेलते हुए कुछ तकलीफ में दिखाई दे। इस बीच अच्छी गेंद है, ऑफसाइड की दिशा में खेला है, खाली क्षेत्र है, वहां से फील्डर तेजी के साथ गेंद के ऊपर जाते हुए एक और सिंगल आता हुआ, इस एक और सिंगल के साथ स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर बढ़ के पहुंचेगा 45। जबरदस्त बैटल चलती हुई, दोनों तगड़ी टीमें हैं, हर हाल में जीतना पसंद करेगी दोनों टीमें। खास करके जिस प्रकार का अप्रोच अब तक बल्लेबाजी में दिखाया मॉर्कल और खास करके पप्पू ने, तो यहाँ पे बड़ा टारगेट सेट करने की मनीषा रहेगी इस टीम की। इस बीच थोड़ा सा फील्ड में बदलाव जारी है, वो लगातार वो पप्पू के लिए कुछ अलग फील्ड सजाई जा रही है, लेकिन पप्पू ने हवाई यात्रा पे ज्यादा विश्वास रखा है। अब फील्ड कहीं पे सजाई है, पप्पू ने तो फील्ड का इस्तेमाल ही नहीं किया है, गेंदों को सीधा बाहर भेजा है। कुछ इस प्रकार से इस बार भी अपने फील्डिंग तो सजाई थी, लेकिन उनके ऊपर असर नहीं होगा, फील्डर कहीं पे भी होगा, लेकिन पप्पू के तो मानना है कि गेंद को मैं तो सीमा रेखा के बाहर ही भेजने वाला हूँ, फील्डर आप कहीं पे रखी है। 51 होता वो स्कोर, 3 ओवर का खेल खत्म हो चुका है, 51 रन, इस ओवर में आ गए 20 रन, पहले में 17, दूसरे में 14, तीसरे में 20 आ गए, बहुत महंगा साबित हुआ है ओवर। तो 3 ओवर का खेल खत्म हो चुका है, 51 रन बन चुके हैं, अभी भी 12 गेंदे का खेल बचा हुआ है। अगर आने वाले 12 गेंदों में अगर अपने 30 भी रन अगर जोड़े तो 80 रन बहुत बड़े रन होने वाले हैं। और एसपी की टीम की बल्लेबाजी देखी जाए तो थोड़ी सी कमजोर लग रही है बल्लेबाजी, इस गिर चल रही है रोहित और दर्शन के। अमित, गणेश, राजू जैसे बल्लेबाज उनके पास बहुत टैलेंटेड खिलाड़ी है, लेकिन आज इन सभी को बल्ला खामोश है। अगर इसमें से एक भी बल्लेबाज अगर टच में आता है तो फिर खैर नहीं सामने वाली टीम की, क्योंकि अमित, राजू और गणेश इनके पास बल्लेबाजी में जिस प्रकार का अप्रोच है, बहुत कमाल के बल्लेबाज है, रिवर्स शॉट के माहिर खिलाड़ी है, बहुत तगड़े खेलते हैं। याद है मुझे अभी भी देवास स्पोर्ट द्वारा आयोजित टूर्नामेंट जो हुई थी कापसी में, वहां पे सभी रन उन्होंने रिवर्स शॉट से बनाए थे, हर एक बल्लेबाज रिवर्स शॉट ही खेलता था, सभी बल्लेबाज उनके बहुत कमाल के खिलाड़ी थे। इस बीच विनायक आएंगे गेंदबाजी के लिए, निजी दूसरा ओवर लेके आते हुए विनायक, अपने पहले वाले ओवर में 14 दिए थे, अब चौथा ओवर लेके आते हुए। 3 ओवर का खेल खत्म हो चुका है, 51 हो चुके।
विनायक राइट हैम, अच्छी गेंद, बढ़िया गेंद है और उसके ऊपर मॉर्कल ने का सिंगल भी बनाया है और अब स्ट्राइक पे रहेंगे द माइटी ह्यूज पप्पू। कमाल का अप्रोच उनके द्वारा देखने को मिला है, बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी। पप्पू रामगोड़े मैन फ्रॉम पुणे, बहुत ही पुनः टैलेंटेड खिलाड़ी। कमाल की शॉट है, हालांकि वहां पे राजू मौजूद है, बढ़िया फील्डिंग राजू द्वारा, एक ही रन मिलेगा, अच्छी फील्डिंग। लेकिन शॉट की सराहना करनी पड़ेगी क्योंकि ऑफ स्टंप से बाहर वाली शॉट को जिस प्रकार की उन्होंने खेला था, बेहतरीन शॉट, लेकिन डीप में प्रोटेक्शन मौजूद था और सेफेस्ट हैंड राजू, इनके द्वारा बढ़िया फील्डिंग, एक और रन के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ। विनायक अच्छी गेंदबाजी की है, नपी तुली गेंदबाजी की है, पहले ओवर में भी अच्छी गेंदबाजी। यहाँ पे मॉर्कल को फंसाया गया है, पीछे फील्डर है, कैच पकड़ी जाती हुई, शायद दर्शन है वहां पे और विकेट का पतन होता हुआ मार्कोल आउट हो गए। मॉर्कल का विकेट गिर चुका है। मोरकर इथे मात्र माघारी परतले, 24 या धावसंख्येवरती ते स्वतः इथे मात्र 24 धावा करून माघारी परतले। चांगला स्टार्ट दिलाय त्यांनी आणि म्हणूनच एक चांगलं टोटल आतापर्यंत उभारलं गेलंय। 53 धावा इथे मात्र बनवल्या गेलेत। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत प्रणय, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत प्रणय, पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतील। अजून एक जबरदस्त बॅटर आहे, या मॅच मध्ये त्यांना जास्त संधी मिळाली नाहीये, परंतु या मॅच मध्ये जरूर ते आपला ताकद, आपला स्किल जे आहे ते दाखवताना आपल्याला पाहायला मिळतील। परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर पप्पू रामगोडे सर ज्यांनी कित्येक वर्ष, जवळजवळ 15 ते 20 वर्षापेक्षा जास्त काळ टेनिस क्रिकेटची सेवा केली या व्यक्तिमत्वाने। खराब चेंडू टाकलाय, नक्कीच चेंज ऑफ पेस आणि त्यानंतर एक्स्ट्रा धावा, दुनियात समांतर आहेत पंचांची, म्हणजेच काय तर धाव मात्र अवांतर, अवांतर धावा धावसंख्येमध्ये वाढ करताना पाहायला मिळते। धावसंख्येला थोडंसं अलगद पुश करताना पाहायला मिळते। धावसंख्या 54च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे, 54 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत। विनायक एक चांगले गोलंदाज आहेत, या आधीच्या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा जरूर दिल्या त्यांनी। ओहो, बिग हिट केलाय, वा जबरदस्त शॉट आणि त्यानंतर 6 धावांची मोहर, दिल मांगे मोहर, 6 धावा, जबरदस्त काय फटका केलाय, अप्रतिम टायमिंग पाहायला मिळालंय। 6 धावा आणि धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 60 या धावसंख्येवरती विराजमान झाले। अजून देखील एक षटक बाकी आहे, म्हणजेच कुठेतरी 80+ धावा होतील की काय अशी भीती सध्याच्या घडीला एसपी स्पोर्ट्स संघाला पाहायला मिळते। परंतु दुसऱ्या बाजूने देखील चांगले जबरदस्त बॅटर आहेत। ओहो, बिग हिट केला, या चेंडूवरती देखील हुक शॉट, परंतु या चेंडूवरती चौकार आलाय, चौकार जबरदस्त घेतला गेलाय। चांगली बॅटिंग पाहायला मिळते। आल्या आल्या इथे मात्र प्रणयने आक्रमकता धारण केली आणि त्यामध्ये धावा जोडल्या जात आहेत। महत्वाची बाब काय तर धावा जोडणं, आणि त्या धावा या सुसाट पळायला लागल्यात या मॅच मध्ये। स्टार्ट चांगला मिळाला तर नक्कीच शेवट देखील चांगला होतो आणि तो स्टार्ट मिळाला आणि म्हणूनच कुठेतरी शेवटच्या क्षणामध्ये आक्रमकता जी आहे ती फलंदाजामध्ये फलंदाजाच्या बॅटमधून पाहायला मिळते। ओहो, या चेंडूवरती टॅप केलाय, बघतो तो बॉलर फटका केला आणि त्यानंतर एकेरी धाव रोहित आले तर चेंडूला करेक्ट करतील, तोपर्यंत एकेरी धाव ई संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली। धावसंख्येचं टोटल 65, 65 धावा फलकावरती लागलेत, म्हणजेच आता मात्र शेवटचे चेंडू असतील, 6 चेंडू असतील आणि या 6 चेंडूमध्ये किती धावांचं टोटल, जर एक 10 ते 15 धावा आल्या तर नक्कीच 80 पर्यंत धावसंख्या जी आहे ती मजल आपल्याला जरूर पाहायला मिळेल। पप्पू रामगोडे सर यांचा जर विचार केला तर सुरुवातीला जर पाहायला गेलं तर प्रतीक 11 डुन्ना असेल, त्याचबरोबर रहीम 11 संघ असेल, या संघाच्या माध्यमातून ते चांगलं क्रिकेट केलेत। सध्याच्या घडीला 65 ही धावसंख्या धावफलकावरती लागले। 65, 65 धावा, 4 षटकांचा खेळ, 24 मध्ये 65 बनवले, शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहावं लागेल। बहुत बड़े रन बन चुके हैं और अंतिम ओवर में अब गणेश आएंगे। 65 रन बोर्ड पे लग चुके हैं, अंतिम ओवर है, यकीनन अब 80 का आंकड़ा साफ तौर से दिखाई दे रहा है और 80 के ऊपर के अगर रन लगते तो फिर वो थोड़े से आप मैच से बाहर हो जाओगे। तो 80 के अंदर अंदर आपको रोकना चाहिए, क्योंकि
इर्द गिर्द चलती है बल्लेबाजी दर्शन और रोहित के। देखते क्या करेंगे, गणेश आएंगे अंतिम ओवर में। तो खराब गेंद वाइट के साथ अतिरिक्त रन आता हुआ स्कोर बढ़ के पहुंचेगा 66। 67 होता हुआ स्कोर। अभी भी 6 गेंदें बची हुई है। अगर एक बार स्कोर 80 के ऊपर का हो जाएगा तो अपने आप में प्रेशर में पाएगी फिर एसपी की बल्लेबाज गणेश। बढ़िया गेंद, लेकिन यहाँ पे देखिए किस्मत साथ नहीं देती भी। यहाँ पे 22 का 24 मिलेगा, स्कोर बच के पहुंचेगा अब 70 पे। किस्मत आज वहां पे विराट स्पोर्ट के साथ नजर आ रही है। प्रणय और पप्पू इन दोनों बल्लेबाजों के ऊपर निगाहें जरूर रहेगी क्योंकि अंतिम 5 गेंदें जो भी बल्लेबाज आएगा अब वो जरूर अपना बैट जरूर फेंकेगा, वो बड़े शॉट जरूर खेलेंगे। शॉट है, कड़क शॉट है, लेकिन फील्डर उस क्षेत्र में अमित मौजूद है और थोड़े से फंबल हो चुके हैं अमित, लेकिन कोई जोखिम नहीं है। एक और सिंगल आता हुआ 71 होता हुआ स्कोर। फिलहाल अभी भी 4 गेंदें बची हुई है। इन 4 गेंदों में वो ज़्यादा से ज़्यादा रन बनाने की कोशिश रहेगी। अगर पप्पू सामना कर रहे हैं तो हम मांग तो करेंगे कि 20 तो बनाए 4 गेंदों में, लेकिन देखते हैं क्या करते हैं। 8 गेंदों में 26 पे खेलते हुए, 8 गेंदें खेल चुके हैं 26 पे। बढ़िया गेंद, जबरदस्त गेंद, डॉट आ गई है। इस बार गणेश की गेंद गति के साथ दुगना रफ्तार पकड़ते हुए टप्पा खाने के बाद और तेजी के साथ जाती हुई गेंद, डॉट आ चुकी है। गणेश चले इस ओवर की अगली गेंद लेके। शॉट कड़क है। 4 रन मिलेंगे इस बार। जबरदस्त शॉट आते हुए, खूबसूरत शॉट और 4 रन। 4 के साथ अब स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर बढ़ के पहुंचेगा 76 75। 75 75 रन हो चुके हैं। अभी भी 2 गेंदें बची है। अच्छी शॉट है, तेजी के साथ गेंद के ऊपर आते और मिसफील्डिंग इस बार भी। एक और 4 के साथ स्कोर बढ़ के पहुंचेगा 79 पे। खराब फील्डिंग। जय जी, हमने तो राइट हैंडर बल्लेबाजों में हमने नितिन माटुंगे की देखा है, अवधूत पाटिल है, संदीप मकवाना है, बहुत शफीक है, बहुत बल्लेबाज राइट हैंडेड है, लेकिन लेफ्ट हैंडेड बल्लेबाज कोल्हापुर के एरिया में कम पाए जाते हैं। मेरे ख्याल से एकमात्र ऐसा बल्लेबाज है जिसके ऊपर अब निगाहें लगा के बैठते हैं, वो है प्रतीक पाटिल। और दूसरे वार्नर जो है वो थोड़ा सा अब अपने आप को इस्टेब्लिश करने में लगे हुए, लेकिन जिस प्रकार की बल्लेबाजी पप्पू द्वारा दिखाई दे रही है, कोल्हापुर में ऐसा कोई लेफ्ट हैंडेड बल्लेबाज नहीं है जिसने अपनी छाप पाड़ी है। मेरे को एक नाम पता है, वो है अरिजीत सोरसे। नाम बड़ा नाम है, लेफ्ट आर्म फलंदाज है, मालिक स्पोर्ट्स के हैं और अच्छी बैटिंग करते हैं। हाँ, बॅड लाईट होण्याची शक्यता आहे, लगेच आवरायचं आहे। अरिजीत को इतना ज़्यादा खेलते हुए मैंने तो देखा नहीं है और मुझे मालूम भी नहीं था कि अरिजीत कोल्हापुर डिस्ट्रिक्ट से है, लेकिन नाम सुना था मैंने, लेकिन अरिजीत कोल्हापुर के ये मुझे मालूम नहीं था। लेकिन देखा जाए तो वो नाम नहीं है जितना नितिन माटुंगे का नाम है, जितना संदीप मकवाना का नाम है, जितना अवधूत पाटिल का नाम है, उतना कोल्हापुर से वो अरिजीत का नाम अब तक बना नहीं। लेकिन ज़रूर अगले साल सभी अरिजीत कहते हुए दिखाई देंगे क्योंकि वो टॅलेंटेड खिलाडी जरूर है। नक्कीच सर, त्या खेळाडूला तुम्ही जास्त पाहिलं नसेल, परंतु मी जेव्हा पाहिलं या खेळाडूला कोकणामध्ये देखील मोठं क्रिकेट खेळताना पाहिलंय आणि पन्हाळ्याची एक टुर्नामेंट मला आठवते। पन्हाळ्यामध्ये आतापर्यंत खोकड तलावावरती 1 शतक लगावलं, फक्त 1 शतक पन्हाळच्या खोकड तलावावरती, आणि ते देखील अर्धी सोरसेच्याच नावावरती आहे, ते देखील 1 शतक। आणि कृष्णा सातपुते सर वगैरे त्या टुर्नामेंटमध्ये आले होते आणि त्या टुर्नामेंटमध्ये अरिजीत सोरसेने ते शतक केलं होतं। आणि त्याचबरोबर परवाच मागे मे महिन्यामध्ये जे शास्त्री ग्राउंडचे मैदानावर टुर्नामेंट झाली,
अर्जित सोरसे थोडं दुखापतग्रस्त असल्यामुळे KPL चे टुर्नामेंट खेळू शकले नव्हते आणि त्यानंतर कमबॅक केला होता. त्यांच्यावरती अविश्वास दाखवला गेला होता सुरुवातीला, परंतु जेव्हा मला माझे रत्नागिरीचे प्लेयर त्या ग्राउंडवरती येणार होते, अमोल असतील, सागर कांबळे असतील, ही मोठी मोठी नावं आहेत, अमोल कांगणे, सागर कांबळे, अशी मोठी मोठी नावं आहेत ती त्या संकेत कडू हे राजापूरला बिलॉंग करणारे आहेत. हे इथे शास्त्री ग्राउंडवरती आले होते खेळण्यासाठी. तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं, जयेश एक प्लेअर बघ कोणतरी जो चांगला खेळणार आहे. मी बोललो अर्जित सोरसे या मैदान, चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. आपण अर्जित सोरसे विरोध बरोबर बोलवत होतो. तेव्हा अर्जित सोरसेचं हे नाव मी सुचवलं होतं. तेव्हा माझ्या मित्रांनी त्याला आपल्या संघामध्ये घेतलं होतं. नुकताच दुखापतग्रस्त होऊन आले होते आणि त्यानंतर सेमीफायनलची महत्त्वाची मॅच 50 धावांची त्याच्या माध्यमातून खेळी झाली आणि फायनलच्या मॅचमध्ये रणजित फराटे, प्रथमेश राठोड यांसारखे प्लेयर असताना त्याच्या माध्यमातून मॅच विनिंग पारी केली होती. असा खेळाडू आहे आणि जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या खेळाडूला चान्स मिळाला नाही आहे. भारतीय स्पोर्ट्स बॉस 11 मधून खेळतात, परंतु त्यांना तेवढं गेला तर चान्स मिळाला नाही आहे, परंतु जबरदस्त बॅटर आहे. जेव्हा जेव्हा आणि त्याचबरोबर माले स्पोर्ट्स माले संघाकडून खेळत असताना जबरदस्त बॅटिंग केली आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर सुरुवातीला या खेळाडूला चान्स कुठे मिळाला तर किरणजी कतकर सरांचा जो संघ होता त्यांच्याच विरोधात त्याने मॅच विनिंग पारी जवळजवळ 70 धावांची ती मॅच विनिंग पारी केली होती आणि तिथून हे नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये राज्य करताना पाहायला मिळालं होतं. आणि त्याचबरोबर त्यांनी जर पाहायला गेलं तर मांगले स्पोर्ट्स मांगले, तिरुपती मांगले या संघाकडून सातत्याने आयकॉन खेळाडू म्हणून खेळत असतात. लेग बॅटर आहेत अशी त्यांची ओळख देखील आहे. आणि त्याचबरोबर मुकेश शिंदे हे देखील लेफ्टी बॅट्समन आहेत. ते देखील जबरदस्त बॅटिंग केले. कोकणामध्ये देखील सातत्याने ते खेळत आलेत. म्हणजे ठराविक नावं आहेत लेफ्ट आर्म फलंदाज. कोल्हापुरात मध्ये लेफ्टी फलंदाज नाही आहेत, परंतु जबरदस्त खेळाडू आहेत मुकेश शिंदे, अर्जित. आणि आपण मॅच कडे जातोय आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय तब्बल 81 धावांचा पाठलाग करायचा आणि या 81 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत रोहित आणि त्यांच्या साथीला इथे मात्र दर्शनचं दर्शन झालंय. पाहायचं या दर्शनच्या माध्यमातून काय कारनामा होतोय, परंतु रोखण्यासाठी कोण आलंय आहे इथे? रोखण्यासाठी आलेत लातूर एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध विकी कलमे गोलंदाजी मार्क वरती. ओहो, पहिला चेंडू रिवर्सचा फटका, परंतु रिवर्सचा फटका या खेळाडूच्या विरोधात घातक साबित होऊ शकतो, कारण का या खेळाडूला यॉर्कर स्पेशालिस्ट हे देखील नाव आहे. जबरदस्त गोलंदाजी आहे. खूप सारे अस्त्र आहेत या खेळाडूकडे, अजून दाखवले गेले नाहीयेत विकी कलमेने ते अस्त्र. ओहो, दुसऱ्या चेंडूवरती इथे मात्र फटका खेळलाय, जरूर फटका फसलाय आणि इथे मात्र ओमकार खामकरच्या माध्यमातून हा झेल टिपला गेलाय. जबरदस्त झेल ओमकार खामकरच्या माध्यमातून, अप्रतिम झेल. बावड्याचा हा खेळाडू आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे, गोलंदाजी देखील चांगली करतात आणि सध्याच्या घडीला त्यांनी क्षेत्ररक्षणामध्ये आपल्या संघासाठी एक योगदान बजावलंय. चांगला झेल टिपला गेलाय ओमकार खामकरच्या माध्यमातून. YB स्पोर्ट्स यांचा हा घरचा संघ आणि त्या संघातून सातत्याने क्रिकेट खेळत असतात बावडा परिसरामध्ये आणि आताच्या घडीला त्यांनी हा झेल टिपलाय आणि त्या झेल टिपल्यानंतर संघ सहकार्याने पाठीवरती शाबासकीची थाप दिली आहे ओमकार खामकरच्या. जबरदस्त झेल इथे मात्र टिपला गेला आणि त्याचाच मित्र आपण स्क्रीनवरती पाहतोय ते म्हणजे रणजितला, आणि रणजित देखील सांगतोय ओमकार जबरदस्त झेल टिपलायस. इथे मात्र मोठी विकेट आली, कारण का ही मोठी विकेट यासाठी कारण का दर्शन मगाच्या मॅचचे हिरो ठरले आहेत. 1 चेंडूमध्ये 4 धावांची गरज असताना त्यांनी षटकार ठोकला आणि मॅच जिंकून दिली. सुपर ओव्हरची मॅच होती, आपण जबरदस्त मॅच पाहिली ती या आधीची मॅच आणि त्या मॅचचा हिरो ठरला, परंतु या मॅच मध्ये इथे सध्याच्या घडीला ते 0 ठरले आहेत, कारण का पहिल्याच चेंडू इथे मात्र निर्धावल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती त्यांची विकेट आली आहे. विकी कलमे यासाठी ओळखले जातात, पार्टनरशिप ब्रेक करण्यासाठी ओळखले जातात आणि हमराज मृत्युंजय संघ हा सध्याच्या घडीला त्यांचा व्यावसायिक संघ आहे. हो, नक्की चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते विकी कलमेच्या माध्यमातून, अप्रतिम गोलंदाजी. लातूर एक्सप्रेस जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये थोडस लेझी होते, पहिल्या मॅच मध्ये त्यांच्या माध्यमातून तितकीशी खुंकार गोलंदाजी पाहायला मिळाली नव्हती, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये जबाबदारी घेताना पाहायला मिळत आहेत. ओहो, नक्कीच इथे जर पाहायला गेलं तर चेंडू जो आहे तो निर्धावाला आहे. राजूला काहीच समजत नाहीये. या आधीच्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर वेगाने स्वार होणारी गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु या क्षणाला इथे विकी कलमेने याच चेंडूवरती रोखलाय फलंदाजाला. चांगली गोलंदाजी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर फॉलो केलं गेलं इथे मात्र फलंदाजाला.
हो चांगला चेंडू इथे मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या साह्याने फटका खेळला आहे. या चेंडूला रोखण्यामध्ये ताकद नाहीये क्षेत्ररक्षकाकडे, कारण का या चेंडूवरती बॅट्समिंग अप्रतिम पाहायला मिळाले आहे. जबरदस्त फटका कार्पेटच्या साह्याने इथे मात्र 4 धावा आल्यात. या चौकांशी जर पाहायला गेलं तर 4 धावा 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावा आलेत. चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. विकी कलमेच्या माध्यमातून 5 चेंडूमध्ये 4 धावा म्हणजेच जबरदस्त गोलंदाजी. आणि असं म्हटलं जातं काही वादळ विचित करण्यासाठी नव्हे तर काही वादळ वाट मोकळी करण्यासाठी येतात. विजयाची वाट मोकळी करायची आहे राजूला, परंतु इथे मात्र सोपं नाही आहे, कारण का विकी कलमेसारखा एक खुंकार गोलंदाज आहे आणि त्याच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. पहिलं षटक फक्त 4 धावा खर्च केल्यात, एक चौकार आलाय, परंतु त्याचबरोबर 5 चेंडू हे निर्धाव देखील आले. तर जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटते लातूर एक्सप्रेसच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती अभि आलेत. उंच बुरा खेळाडू आहे, अभि नाही तो कभी नाही. नक्कीच याच मॅच मध्ये त्यांना कारनामा करावा लागेल. आता नाही केला तर नंतर कधी चान्स मिळणार नाही, कारण का त्यासाठी आपल्याला 1 वर्षाची प्रतीक्षा करावी लागेल, कारण का ही स्पर्धा एका वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दरवर्षी ही स्पर्धा आपल्याला ही आपल्या भेटीसाठी येत असते. शिवती चषकाची स्पर्धा, यामध्ये चांगलं आयोजन पाहायला मिळतं. राजेंद्र पाटील सर असतील, धनंजय पाटील सर असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत असते. या चेंडूवरती मोठा फटका, मॉर्कल आलेत. ओहो, झेल शेवटच्या क्षणी इथे मात्र सोडला गेलाय, परंतु सोपं नव्हतं या चेंडूला जज करणं. जज केले, खाली आले आणि त्यानंतर शेवटच्या क्षणी तोंडातून घास इथे मात्र खाली पडलाय आणि त्यानंतर एकेरी धाव या संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 5 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. अभि आलेत. पहिल्या चेंडूवरती विकेट घेण्याचा चान्स त्यांच्या जरूर जोडीमध्ये होता, परंतु जोडी थोडीशी फाटलेली पाहायला मिळाली. परंतु मॉर्कलचं देखील कौतुक करावं लागेल, सोपं नाही आहे या पावसाळी क्रिकेटमध्ये हे अशा प्रकारे क्षेत्ररक्षण करणं. जबरदस्त क्षेत्ररक्षक आहेत. हो, जबरदस्त फटका खेळलाय. धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल, परंतु फटका फसलाय का? परंतु फटका फसला नाही आहे. या फटक्यामध्ये ताकद होता, आत्मविश्वासाचा फटका होता आणि म्हणूनच चेंडू सीमारेषा पार झालाय, षटकार आलाय. नक्कीच खूप सारे स्पर्धक या टुर्नामेंटसाठी जुळले गेले, परंतु या टुर्नामेंटला जिंकण्याचं स्वप्न प्रत्येकाने पाहिलं, परंतु या टुर्नामेंटला जिंकण्याचं स्वप्न पाहिलं, परंतु काही जणांची स्वप्न अधुरी राहिली. परंतु काही संघ आहेत ते स्वप्नांच्या एक पाऊल पुढे टाकताना आपल्याला पाहायला मिळालेत. त्यामध्ये जर पाहायला गेलं तर पहिल्या दिवसामध्ये मयूर स्पोर्ट्स लिंगनोर संघ, बालाजी ज्वेलर्स हे 2 संघ सुपर 8 ची फेरी गाठताना दिसले. दुसऱ्या दिवसामध्ये PM स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर परमानेंट ट्रेडर्स हे 2 संघ पाहायला मिळाले. कालच्या दिवसामध्ये दक्कन पन्हाळा हा संघ सुपर 8 फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर प्रथमेश 11 या संघाने देखील सुपर 8 ची फेरी गाठली. म्हणजेच आतापर्यंत आपल्याला जवळपास 7 संघ मिळालेत, एक संघ अजून देखील मिळायचा आहे आणि सुपर 8चा कोटा आपल्याला पूर्ण करायचा आहे. या संघामधून जिंकणारा संघ हा सुपर 8 ची फेरी गाठणारा संघ ठरेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका तर खेळलाय. धावा किती मिळतील? नक्कीच या चेंडूवरती अडचणीमध्ये वाढ झाली आहे. झेल टिपला गेलाय, अलगद झेल टिपला गेलाय. नक्कीच शानदार झेल इथे मात्र पाहायला मिळाला आणि झेल कोणी टिपलाय? रणजित निकमने हा झेल टिपलाय. मिस्टर MPL, कारण का MPL ची स्पर्धा नुकतीच खेळून आलेत, कोल्हापूरचं प्रतिनिधित्व करतायत लेदर बॉल क्रिकेटमध्ये आणि त्यांच्या माध्यमातून हा झेल टिपला गेलाय. जबरदस्त झेल आणि त्याचबरोबर इथे राजूची खेळी संपुष्टात आलाय. अभि चांगली गोलंदाजी करताय, एक षटकार त्यांच्या विरोधात जरूर आलाय. आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू टाकलेत आणि या 5 चेंडूमध्ये फक्त 7 धावा, म्हणजे खुंकार गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. सर, याच संघाने पहिल्याच मॅच मध्ये तितकीशी गोलंदाजी जबरदस्त केली नव्हती, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये जबाबदारीचं क्रिकेट एक खेळताना पाहायला मिळालेत. दुसऱ्या मॅच मध्ये हा संघ जो आहे तो पराभूत झाला होता, परंतु त्यानंतर तिसऱ्या मॅच मध्ये सज्ज झाले पुन्हा एकदा आव्हान उभं करण्यासाठी, हे सुपर 8 ची फेरी गाठण्यासाठी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलं षटक विकी कलमेचं जबरदस्त पाहायला मिळाले आणि तिथूनच इथे मात्र अपोजिट संघ SP स्पोर्ट्स संघ हा बॅकफुट वरती नेताना पाहायला मिळालाय.
ओहो दिम्यागाची ते चेंडू चेंज ऑफ पेस आणि त्यानंतर पंचांचं बोट आकाशाला म्हणजेच काय ओईटी आउट. फलंदाज बॅक टू द पेवलियन. जावं लागेल फलंदाज इथे मात्र अजयला. या मॅच मध्ये थोडंसं जर पाहायला गेलं तर दडपणाने खेळत आहेत. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 11 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. 2 षटकाचा खेळ संपुष्टात. 2 षटकामध्ये 11 धावा झाले आहेत. येणारे अजून देखील 18 चेंडू आहेत आणि या 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 70 धावांची गरज आहे. 18 चेंडू 70 धावा. लक्ष मोठं आहे परंतु भेदला जाऊ शकतो आणि ते भेदण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कोण आलंय पहा. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय एक जबरदस्त असा बॅटर. चिकोडी तालुक्याला बिलॉंग करणारा खेळाडू. कडापूर या गावातून एक नाव हे जे आहे ते टेनिस क्रिकेट पटलावरती आलं ते म्हणजे प्रवीण कल्ले. हे नॉन स्ट्राईक एंड वरती जबरदस्त बॅटर आहेत. आतापर्यंत मेन ऑफ दी सिरीजच्या 3 सायकल या खेळाडूच्या नावावरती आहेत. ओहो नक्कीच या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा धावा या खर्चीला गेल्यात. शुभम माने अजून एक मिस्टर MPL हा देखील MPL ची स्पर्धा खेळून आलाय. कोल्हापूर टस्कर्स या संघामध्ये तो देखील MPL ची स्पर्धा हा खेळताना पाहायला मिळाला होता. ओहो वेगात टाकलाय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. वेगाने स्वार होणारी गोलंदाजी पाहायला मिळते. आणि या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर विराट स्पोर्ट्सने खूप सारे बदल केले. गोलंदाजी असेल त्याचबरोबर फलंदाजीचा क्रम असेल यामध्ये बदल केला आणि त्याचा फायदा त्यांना झाला. मॉर्कलला वरती आणलं. मॉर्कलला इथे मात्र प्रमोट केला आणि त्यानंतर मॉर्कलने जी बॅटिंग केली तिथून धावसंख्येला आकार देण्यात आला आणि म्हणूनच एक चांगला टोटल जे आहे ते उभारलं गेलं. आणि पप्पू रामगोडे सर त्यांनी तर क्लास या मॅच मध्ये दाखवलाय परंतु दुसऱ्या बाजूने देखील क्लास दाखवावा लागेल SP स्पोर्ट्स संघाला. ओहो या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर हवेत झेपावले उंच फटका आणि त्यानंतर सवार जाईल चेंडू सीमारेषा पार. म्हणून हा शानदार चौकार पाहायला मिळालाय. हवेमध्ये झेपावले हवेमध्ये उडी घेतली आणि त्यानंतर चेंडूला पाठवलं सरळ सीमारेषा पार. चौकार 4 धावींसाठी. आकाशी झेप घे रे पाकरा आणि या पाकराने झेप घेतली आणि चेंडूला सरळ सीमारेषा पार धाडलंय. ओहो बिगेट 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 बिगेट. आता हे पाखरू राहिलं नाहीये. आता यांनी इथे गरुड झेप घेतली आहे. जबरदस्त फटका केलाय. 6 धावेंसाठी वार. जाईल चेंडू सीमारेषा पार. षटकार. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटते. 2 चेंडूवरती 2 षटकार आणि प्रवीण कल्ले सांगतायत अजून देखील दमखम आहे आमच्यामध्ये. आम्ही कर्नाटकचं नाणं आहे आणि कर्नाटकचं नाणं कणकणीत वाजल्याशिवाय राहणार नाहीये. जबरदस्त. थोडंसं संदीप पुजारी नाराज आहेत कारण का हा संघ गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करताना पाहायला मिळालाय. धावसंख्येचं टोटल 23 धावा. जिंकण्यासाठी अजून देखील खूप सारं धावांचं टोटल जे आहे ते भेदायचं आहे. षटकार आल्यानंतर थोडंसं जर पाहायला गेलं तर शुभम वरती देखील प्रेशर असेल. ओहो चेंज ऑफ पेस परिवर्तन आणि त्यानंतर अजून एक विकेट आली आहे. जावं लागेल इथे मात्र प्रवीण केलेला हा गती परिवर्तनाचा चेंडू आणि या परिवर्तनाने घात केलाय. एक्सपिरियन्स किती महत्वाचा आहे पहा. नक्कीच एक्सपिरियन्स महत्वाचा आणि तो एक्सपिरियन्स या चेंडूवरती पाहायला मिळालाय. एक षटकार लगावला गेला आणि त्यानंतर मिस्टर MPL ने आपल्या बात्यातील एक सर्वोत्तम चेंडू टाकला. चौकार षटकारांची चौबी पाहायला मिळाली प्रवीण कल्लेच्या माध्यमातून परंतु मोठी इनिंग साकारू शकले नाहीयेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमित आलेत. आतापर्यंत 23 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यावरती. संदीपजी पुजारी सर थोडेसे नाराज आहेत कारण का हा संघ थोडासा अडचणीत आहे. गेल्या वर्षी या संघाने जबरदस्त खेळ केला होता. प्रेक्षकांना इथे मंत्रमुग्ध केलं होतं या संघाने परंतु आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर चांगला खेळ पाहायला मिळाला त्यांच्या माध्यमातून परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये नांगे टाकले या संघांनी. ओहो नक्कीच पुन्हा एकदा गती परिवर्तन आणि त्यानंतर हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिझर मध्ये हा फटका केलाय. एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु थांबवलं गेलंय. रोहित सांगतायत की आता मात्र दमकम मला देखील दाखवू द्या कारण का रणजित आतापर्यंत याच्या माध्यमातून धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 24 धावा या फलकावरती लागलेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. धावसंख्या जी आहे ती चांगल्या प्रकारे रोखली गेली गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर विकी कलमे फक्त एक चौकार खर्च केला. 4 धावा खर्च केला आणि त्यानंतर त्यांच्याच पाठोपाठ इथे मात्र अभि देखील आले आहे. त्याने देखील कमी धावसंख्या दिली. फक्त 7 धावा आणि 2 विकेट त्यांनी लागवड मिळवल्या
आणि त्यानंतर तिसरं षटक शुभम माने हे गोलंदाजी मार्कवरती आले. त्यांच्या विरोधात थोड्याशा धावा आल्या, परंतु जर पाहायला गेलं तर स्ट्रॉंग स्थितीमध्ये आहे सध्याच्या घडीला हा संघ. आणि प्रेक्षकांना देखील जवळपास या मॅचचा रिझल्ट कळालाय, कारण का 12 चेंडू आहेत आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी जर पाहायला गेलं तर 56 धावांची गरज आहे. 12 चेंडू 56 धावा म्हणजेच प्रति षटकामध्ये 28 धावांची गरज आहे. म्हणजेच आपल्याला प्रत्येक षटकामध्ये 5 षटकार हे लगावे लागतील. 56 धावा करायच्या आहेत म्हणजे जवळजवळ 9 षटकार हे 12 चेंडूमध्ये येणं गरजेचं आहे. अभियाचा पहिला चेंडू एक्स्ट्रा धावांसाठी खर्चीला गेलाय, कारण का हा चेंडू जो आहे तो लेफ्ट आर्म फलंदाजासाठी उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर होता आणि म्हणूनच या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा आहेत. एक्स्ट्रा धावा रोकाव्या लागतील. अजून देखील खूप पल्ला गाठायचा आहे, फलंदाजाला एफर्ट लावायचे आहेत. आपल्याला फक्त चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची आहे आणि तेच इथे मात्र करताना पाहायला मिळतील. ओहो, या चेंडूवरती देखील मिस्टर एक्स्ट्रा धावा पुन्हा एकदा पाहायला मिळतात. वाईट धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 27 धावा, 27 धावा म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 55 धावांची गरज आहे. काही होऊ शकतं. क्रिकेट आहे आणि क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. ओहो, बिग हिट केलाय, जबरदस्त फटका खेळलाय, शानदार स्ट्रोक आणि त्यानंतर 6 धावा. रोहितच्या बॅट मधून हा शानदार षटकार, जबरदस्त फटका. संदीप मकवानाचे भाचे आहेत रोहित मकवाना आणि ते देखील क्लास दाखवत आहेत. संदीप मकवानाचा क्लास आपल्याला कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळालाय आणि आज रोहितचा देखील क्लास पाहायला मिळालाय. आणि आज ओहो, खुदून काढलाय, जबरदस्त फटका इथे खेळला गेलाय. बॅक टू द बॉलर फटका केल्यानंतर मॉर्कलच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि इथे फलंदाज थोडंसं जर पाहायला गेलं तर फंबल झाले. तोपर्यंत 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्या. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली मॉर्कलच्या माध्यमातून आणि त्यानंतर 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. 2 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ करताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 35 धावा या फलकावरती लागले जात आहेत. जिंकण्यासाठी अजून देखील 10 चेंडू आहेत आणि 10 चेंडूमध्ये 46 धावा अजून देखील बनवायचे आहेत. 10 चेंडू आहेत आणि 46 बनवायचे आहेत. अजून देखील मॅच काही होऊ शकते. अजून देखील दमखम दाखवला जाऊ शकतो या मॅच मध्ये. ओहो, इथे मात्र मोठा फटका फसलाय. शुभम माने जेल खाली आलेत आणि जेल टिपला गेलाय. नक्कीच जेल टिपला गेला आणि ज्यांच्यावरती मदार होती, ज्यांच्यावरती आशा होती, ती आशा मात्र निराशामध्ये तब्दील होताना पाहायला मिळते. 2 अक्षरांचा शब्द आशा आहे, परंतु या आशेवरती पूर्ण जग अवलंबून आहे. सध्याच्या घडीला एसपी संघ देखील त्याच आशेवरती अवलंबून आहे, कारण का इथे मात्र जिंकण्यासाठी त्यांना आशेची गरज आहे. पाहायचंय कोण येणार मैदानाच्या आतमध्ये ती आशा घेऊन, जिंकण्याची आशा घेऊन. परंतु सध्याच्या घडीला नांगी टाकल्या. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 35 धावा, 5 गड्यांच्या मोबदल्यावरती ही धावसंख्या उभारली गेली. एक विशाल लक्ष पप्पू रामगुडी सरांचा क्लास पुन्हा एकदा पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणापर्यंत ते मैदानाच्या आतमध्ये राहिले आणि म्हणूनच त्यांच्या माध्यमातून धावा बनवल्या गेल्या. आणि त्यानंतर सुरुवात झाली दुसऱ्या इनिंगला. विकी कलमेचे पहिले षटक आणि या पहिल्या षटकामध्ये एसपी स्पोर्ट्स संघ बॅकफूट वरती गेला. जबरदस्त गोलंदाजी लातूर एक्सप्रेस. विकी कलमे सध्याच्या घडीला पुण्यामध्ये आहे, स्थायिक आहेत. ओहो, नक्कीच या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर फक्त दिशा दिली गेल्या. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये पाहायला मिळाली आहे. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 36 धावा, 8 चेंडू आहेत, 45 धावांची गरज आहे. दमखम दाखवला नाहीये या मॅच मध्ये एसपी स्पोर्ट्स कर्नाटक संघाने. ज्यासाठी ते ओळखले जातात ती ओळख दाखवली गेली नाहीये. थोडंसं गोलंदाजांनी कुठेतरी निराशाजनक कामगिरी केली आहे. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर इथे मात्र चेंज ऑफ पेस, परिवर्तन. जेवढा बाउन्स एक्सेप्टेड होता फलंदाजाला तो बाउन्स पाहायला मिळाला नाही आहे. थोडंसं चेंडू जो आहे तो खाली राहिला, म्हणजेच उंची गाठता आली नाही आहे चेंडूला आणि म्हणूनच या चेंडूवरती निर्धाव चेंडूची छाप आपल्याला पाहायला मिळते. कौशल्य दाखवलं जात आहे अभिच्या माध्यमातून आणि या खेळाडूवरती विश्वास दाखवलाय. ओहो, जबरदस्त फटका, परंतु हा फटका फसलाय. शुभम माने पुन्हा एकदा जेल खाली आलेत, थोडंसं लांब राहिलेत आणि त्यानंतर इथे मात्र एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 37 धावा फलकावरती लागलेत.
जिंकण्यासाठी 6 चेंडू 44 धावा, 6 चेंडू 44 धावा. सोपं नाहीये आता मात्र आव्हान, परंतु टेनिस क्रिकेट विश्वामध्ये 6 चेंडूमध्ये 43 धावा या बनवल्या जात आहेत. रेकॉर्ड मोडला जाईल आज जर या 44 धावा बनवल्या गेल्या तर. नावावरती कोणाच्या आहे हा स्कोर? 6 चेंडूमध्ये 43 धावांचा रेकॉर्ड आज सुहास पवारच्या नावावरती आहे. भोपाळ येथे टुर्नामेंट झाली होती आणि त्या टुर्नामेंटमध्ये सुहास पवारने तब्बल 6 चेंडूमध्ये 43 धावा बनवल्या होत्या आणि तो रेकॉर्ड अजून देखील त्याच्या नावावरती कायम आहे. पाहिजे तो रेकॉर्ड आज मोडण्याची संधी आहे. मोडला जाईल का? परंतु सोपं नाही आहे, कारण का मॉर्कल इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळाले. नक्कीच सातत्याने जर पाहायला गेलं तर अलिबाग परिसरामध्ये चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळत असतात. हे मॉर्कलला मी अलिबागच्या एका टुर्नामेंटमध्ये देखील पाहिलं होतं. नक्कीच चांगले खेळाडू आहेत. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांना आयकॉन खेळाडू म्हणून वाचन केलं जात असतं. असा खेळाडू आहे. मुंबई परिसरातील एक मोठं नाव आहे. राकेश हे त्यांचं मूळ नाव आहे, परंतु मॉर्कल या नावानेच प्रसिद्ध आहेत. या चेंडूवरती एक्स्ट्रा धाव खर्च केली आहे मॉर्कलने. जबरदस्त इथे मात्र खेळ पाहायला मिळाला. विराज स्पोर्ट्स विशालजी कल्याणकर सरांचा संघ आणि धनंजय पाटील आणि त्याचबरोबर राजेंद्रजी पाटील यांनी या संघाला या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारे स्थान दिले. नक्कीच या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रणजित आले जे खाली आणि रणजितच्या माध्यमातून जेल टिपला गेलाय. विशालजी कल्याणकर हा सर थोडंसं रणजितकडे बघून हसतायत, कारण का आज रणजितने क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड केली आहे. चांगले क्षेत्ररक्षक आहेत हे त्यांना देखील माहिती आहे, परंतु आज थोडंसं दडपण आहे त्यांच्याकडे, कारण का या वर्षीच हे नाव चर्चेमध्ये राहिलं आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये यांचा देखील खेळ जबरदस्त पाहायला मिळेल. कॉन्फिडन्स थोडंसं जर पाहायला गेलं तर मोठे खेळाडू आज संघामध्ये आलेत आणि म्हणून थोडंसं प्रेशर पाहायला मिळत आहे. परंतु असे क्षेत्ररक्षक आहेत रणजित देखील. कोल्हापूरचा एक उभरता सितारा म्हणून पाहिलं जात आहे त्यांच्याकडे. परंतु सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये विनायक आलेत. विनायक आहेत आमचे इथे मात्र ऑपरेटर जे आहेत टेनिस क्रिकेट .inचे ते चांगल्या प्रकारे काम करतायत. प्रशांतजी पवार सर हे देखील चांगल्या प्रकारे भूमिका बजावली त्यांनी. आणि कॅमेरामन जे आहेत सावंत सर यांनी कॅमेरामनची वर्किंग जे आहे ते अप्रतिम केलं आहे. चेंडूवरती नक्कीच एक्स्ट्रा बाउन्स म्हणजे एक्स्ट्रा धावा इथे मात्र पेश केल्या जात आहेत. 1 बाउन्सचा इशारा देखील दिला जातोय गोलंदाजाला. जेवढी उंची आहे तेवढ्याच उंचीचा चेंडू टाकलाय, एक्स्ट्रा टाकलाय हा बाउन्स आणि म्हणूनच या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 39, 5 मध्ये 42 बनवायचे आहेत. ओहो, इथे जर पाहायला गेलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर इथे धावसंख्या जी आहे ती रोखली जाते. 4 चेंडू आहेत आणि या 4 चेंडूमध्ये 42 धावांची गरज आहे. 4 चेंडू 42 धावा. मोठा फटका खेळलाय आणि चेंडू सरळ सीमारेषा बाहेर धाडलाय. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. आता मात्र शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा मॉर्कल सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. विकेट करण्याचा प्रयत्न, धीम्या गतीचा चेंडू आणि त्यानंतर एक्स्ट्रा धावांची पंचांच्या माध्यमातून कोण एक्स्ट्रा धावा खर्ची करताना पाहायला मिळत आहेत. इथे मात्र मॉर्कल थोडंसं लेझी क्रिकेट चाललंय, कारण का जर पाहायला गेलं तर विराट स्पोर्ट्स संघाला माहिती झालंय की आपण जिंकतोय या मॅचमध्ये आणि म्हणूनच ते एफर्ट जे आहे ते लावले जात नाही आहेत या मॅचमध्ये. इथे मात्र मॉर्कल जेल खाली आले आहेत आणि जेल टिपल्यानंतर फलंदाज जे आहे ते माघारी परततील. अजून एक विकेट आली मॉर्कलच्या खात्यामध्ये. ही विकेट असेल 7 गड्यांच्या मोबदल्यावरती 46 धावा या धावफलकावरती लागलेत. आपल्याला या स्पर्धेमध्ये सुपर 8चे संघ जे आहेत ते मिळालेत. जवळपास मयूर स्पोर्ट्स लिग्नोर आणि त्याचबरोबर बालाजी ज्वेलर्स हे पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये PM स्पोर्ट्स आणि परमानेंट ट्रेडर्स हे 2 संघ क्वालिफाय झाले होते. त्यानंतर जर पाहायला गेलं तर तिसऱ्या दिवसामध्ये दक्कन पन्हाळा आणि प्रथमेश 11 संघ हे 2 संघ पाहायला मिळाले होते. आणि आज 4थ्या दिवसामध्ये एक चांगला खेळ विराट स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर उमाजी पाटील सर यांचा संघ उमाजी पाटील स्पोर्ट्स हा संघ देखील क्वालिफाय झालाय. म्हणजे या 8 संघांचा कोटा इथे मात्र पूर्ण झालाय.
विराट स्पोर्ट्स संघ कॉंग्रॅच्युलेशन विशालजी कल्याणकर सर, कॉंग्रॅच्युलेशन. आणि आजच्या दिवसाचा खेळ इथे मात्र संपुष्टात आलाय. उद्याच्या दिवसामध्ये बरोबर 10 वाजता पहिला बॉल पडणार आहे. मयूर स्पोर्ट्स लिंगनूर 9 वाजता, नक्कीच 9 वाजता पहिला बॉल पडणार आहे. कोणीही वेळ घालवायचा नाहीये, पहिला बॉल 9 वाजता पडणार आहे. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो